राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। तटकरे पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवारांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा। मुख्यमंत्र्यांसोबत राजकीय विषयांवर खलबत झाल्याची माहिती। येत्या 15 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील। आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा। केंद्रामध्ये सुप्रिया सुळे तर राज्यात सुनेत्रा पवार कारभार पाहतील। रवी राणांची भविष्यवाणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली बैठक। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेप्रकरणी भेट घेतल्याची माहिती। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। दिल्ली हायकोर्टाकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त। अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचा वांगचुक यांना जाहीर पाठिंबा। केईएम रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहातील कॅन्टीन तात्काळ बंद करण्याची एफडीएची नोटीस। अन्नामध्ये अळी आढळल्यानंतर कारवाई। अन्न पुरवठादाराचा परवानाही निलंबित। कोस्टल रोड बोगद्यातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार। आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांवर दिशादर्शक सूचना आणि फलक लावणार। कारला आग लागल्यानंतर महत्त्वाचा निर्णय। केतनच्या हत्येची सुपारी आणि विषप्रयोगाचाही होता कट। सिया चेतननं सुपारीबाजाची घेतली होती भेट। लोहगडावरील महिलेच्या मृत्यूची प्रेरणा घेऊन नवा कट रचल्याची माहिती। सिया चेतनच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ। पुण्यामध्ये बिल्डर खलील शेख यांची आत्महत्या करण्यापूर्वी बनवला व्हिडिओ। सुसाईड नोटमध्ये रवींद्र धनगेकरांच्या पत्नीचं नाव। धनगेकर आणि त्यांच्या पत्नीसह 14 जणांविरोधात स्वारगेट पोलिसात गुन्हा दाखल। मीरा रोडच्या जेपी नॉर्थमध्ये 10व्या मजल्यावरून क्रेन कोसळली। एकाचा मृत्यू तर काही जण जखमी झाल्याची माहिती। घटनेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। नाफेडच्या कांदा खरेदीला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद। सलग 5 ते 6 वेळा दरवाढ करून देखील अल्प प्रतिसाद। नाफेडकडून 2 महिन्यात केवळ 19,400 मेट्रिक टन कांद्याची खरेदी। नाशिकमध्ये कोथिंबिरीच्या दराचा विक्रमी उच्चांक। कोथिंबिरीच्या एका जोडीला तब्बल 281 रुपये भाव। घाऊक बाजारात 100 जोड्यांना 28,000चा विक्रमी दर। ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचं तरडगावहून फलटणकडे प्रस्थान। विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर पालखी मार्गस्थ। पालखीचा आज फलटणमध्ये मुक्काम। बेलवाडीच्या मातीत पार पडलं तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण। टाळ मृदुंगाच्या गजरात अश्वांची दौड पाहण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित। संसदेच्या अधिवेशनापूर्वी आज एनडीएची महत्त्वाची बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी बैठकीचं आयोजन। विधेयक मंजूर करून घेण्यासाठी रणनीती ठरणार। इस्रोमध्ये 100 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांचे राजीनामे। महत्त्वाच्या प्रकल्पांना धक्का बसण्याची शक्यता। गगनयान मोहिमेसाठी इस्रो सतर्क। प्रकल्प पूर्ण होईपर्यंत VRS आणि राजीनाम्यांवर निर्बंध।